प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीची रणधुमाळी सुरू आहे. आपण आळ्याच्या बाजारामध्ये आहोत. आळे गावामधून विजय कुराडे, त्याचबरोबर रवी डावकर, त्याचबरोबर बंटी कोकणे अशी 3 नावं चर्चेमध्ये आहेत. पिंपळवंडीमधून मयूर पवार आहे. नंतर दुसरे आपले मंगेश अण्णा काकडे आहेत. आळ्यामध्ये कोणाची हवा, चर्चा कोणाची होते, आपण चर्चा करूया. विघ्नर टाइमचा विशेष कार्यक्रम आहे, चर्चा तर होणारच. सर नमस्कार, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण 2 दिवसांनी लेट पण थेट. सर तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण कुठलं गाव? हार्दिक शुभेच्छा. आळे. काय नाव? सहाणे. तुमचं काय नाव? आडनाव गुंजाळ. आळेच. काय करता? मी शिक्षक आहे. कुठं? विद्या विकास मंदिर राजुरी. राजुरीला. आळे गावात कोणाची हवा? काय नाही, काय बोललं काय. अहो रवी डावकर, विजय कुराडे गावातून 2 इच्छुक आहेत. बंटी कोकणे पण आहेत. आणि पिंपळवंडीमधून मंगेश अण्णा आहे. नंतर तुमचे काय त्यांचं नाव दुसरं मयूर पवार आहे. बरोबर आहे. आता कार्यकर्त्यांची सध्या जमावजमी चालू आहे. अजून प्रत्यक्षात तेवढा प्रचार अजून. तुम्ही कोणाला ओळखता? सर्वांना ओळखतो. कोणाकोणाला? रवींद्र डावकर, मंगेश अण्णा काकडे, विजय कुराडे, मयूर पवार. आणि मयूर पवारांना नाही आम्ही ओळखत. बंटी कोकणे राहिले ना? हा, बंटी कोकणे पण आहे. अहो कोणाची हवा? संमिश्र हवा आहे. संमिश्र हवा. कोणाला ओळखता? सर्वांना ओळखतो. मंगेश अण्णांना ओळखतो, तो डावकरना ओळखतो, बंटी ओळखतो. तुमचं काय नाव? पोखरकर सर. कुठलं गाव? आळेफाटा. मतदान इथंच आहे का? मतदानी त्याची मंडळी, शिक्षक मंडळी सावध असतात. विद्यार्थ्यांना शिकवताना अभ्यासक्रम चुकणार नाही, चुकीचं ब्रीफ होणार नाही अशी काळजी घेत आहेत. आता ते अतिशय सावधपणे बोललेले आहेत. सगळे ओळखीचे आहेत, पण बघूया कोण निवडून येईल ते. आता आपण सुद्धा सगळ्यांबद्दलच लोक बोलत आहेत. जरा बाबांशी गप्पा मारूया. बाबा नमस्कार. थांबा जरा. कुठलं गाव? आळेगावचे. आळेगाव. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. तुम्हालाही काय नाव? शिंदे. आळे. आळे. आता झेडपीला तुमच्या गावातून 3 इच्छुक आहे. विजय कुराडे, नंतर बंटी कोकणे, रवी डावकर, तिकडनं मयूर पवार आणि मंगेश अण्णा काकडे. कोण कामाचा? आता कामाचा म्हणलं आपला विजू कुराडे. विजू कुराडे. बाबांनी विजू कुराड्यांच्या नावाला पसंती दिली. हो नमस्कार. कुठलं गाव? आळे संतवाडी. काय नाव? शेळके. झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. गावामधून विजय कुराडे, रवी डावकर, नंतर बंटी कोकणे अशी 3 नावं चर्चेमध्ये आहेत. पिंपळवंडीमधून मयूर पवार आहे, मंगेश अण्णा आहे. काय तुमच्या मनात कोणाच्या बाजूने कल? अजून सध्या तरी संमिश्रच वाटतंय. कोणाला ओळखता? ओळखतो, सर्वांना ओळखतो. कोणाकोणाला? विजय कुराडे सरांना ओळखतो, रवी डावकरला, मंगेश अण्णा काकडे, मयूर पवारला ओळखतो. आता गावातल्या 3 नावापैकी कोण उजवं वाटतं? नाही, पण अजून तेवढे हेच नाही ना, त्याच्यामुळे अजून सध्या तरी संमिश्रच वाटतंय. संमिश्र वाटतंय. दादा म्हणतायत संमिश्र वाटतंय. आपण जरा ताईंशी बोलूया. ताई नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कुठलं गाव? गाव कुठलं? इथलं चाळे. काय नाव? पुनवळे. आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुढत आहे. काय का काय नाव? कोणाचं नाव माहिती? नाही सांगता यायचं. विजय कुराडे, मयूर पवार, मंगेश अण्णा, बंटी कोकणे, रवी डावकर. चालेल. कोण कामाचं? तुम्ही कोणाला ओळखता? सगळ्यांनाच. कोणाकोणाला? नाव नाही सांगता नाव नाही सांगते. तर आजींशी बोलूया. आजी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. काय वांगी काय भाव? 10 रुपये. 10 रुपये. कुठलं गाव? आळफाट. काय नाव? पुनवळे. फुलवळे. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुराडे, बंटी कोकणे, रवी डावकर. कोणाला निवडून द्यायचं? मला ते आता नाही सांगता येत. सांगता येत नाही. बाबा कोणाला निवडून द्यायचं? बंटी कोकणे. बंटी कोकणे. भाऊ कोणाला निवडून द्यायचं? सांगता यायचं नाही. हरकत नाही. मतदार आपलं मत मांडतात, चर्चा करतायत. या पद्धतीनं सगळं होईल असं नाही, परंतु शेवटी मतदार आपलं मत मांडत असतो. मावशी कुठलं गाव? गाव आहे आळत. काय नाव? सहाणे. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. काय का माहिती? विजय कुराडे, रवी डावकर, बंटी कोकणे
ही 3 नावं गावामधून चर्चेली जात आहेत. कोण योग्य वाटतो? तुम्ही कोणाला ओळखता? आम्ही नाही कोणाला अशा कोणाला ओळखत नाही. भाऊ तुम्ही कोणाला ओळखता? बेल्ले राजुरीगण नाही, आळे म्हणा. आळेमध्ये आपले कोराडे सर. कुराडे सर. तुमचं गाव कुठलं? मी राजुरीचं आहे पण बरं, राजुरीमध्ये काय कोण? आपले पंकज सर. पंकज कंसे. स्नेहल शेळके नाही. नवीन माणसाला संधी दिली पाहिजे. नवीन माणसाला संधी दिली पाहिजे. आपण ताई नमस्कार, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कुठलं गाव? काय आडनाव? बामणे. मला एक सांगा, एक मिनटं. जिल्हा परिषदेला विजय कुराडे, रवी डावकर, मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे, बंटी कोकणे अशी नावं चर्चेली जातात. तुम्ही कोणाला ओळखता? नाही वोटच नाही येत आहे माझ्या काय नाही. अच्छा, मतदानच नाही. हरकत नाही. ताई म्हणतायत मी याच गावची, पण माझं मतदान इथं नाही. तर आपण सरांशी बोलूया. सर नमस्कार, कुठलं गाव? आळी. काय आडनाव? डावकर. झेडपीची निवडणूक पुण्यात आहे. विजय कुराडे, मयूर पवार, मंगेश अण्णा, नंतर बंटी कोकणे, रवी डावकर असे 5 जण इच्छुक आहेत. कोण कामाचा? तसे पाहिलं तर सर्वच कामाचे, पण आपल्या आळेगावचे जे उमेदवार आहे 2 जण, त्यांची चांगल्या प्रकारची कामं इथं. दोघांपैकी उजवा कोण? उजं सांगता येणार नाही, कारण जो आमचा डावखर आहे तो रवी डावखर भावकी. आणि जे विजय कुराडे ते आमचे संबंधवाईक आहे, त्याच्यामुळं त्यांचं अजून जे नक्की होईल त्या पद्धतीनं. बंटी कोकणे. बंटी कोकणे आहे तसं काही विषय नाही, पण त्या पद्धतीत नाही. म्हणजे फक्त उमेदवार म्हणून एवढा त्या आता मला सांगा, जर शिवसेनेने पिंपळवंडीला उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विजय कुराड यांना उमेदवारी दिली, तर तुम्ही गावासोबत राहाल का कसं राहील? ते आता गावासोबतच राहावं लागेल ना आम्हाला. विजय कुराडे गावासोबत. म्हणजे उमेदवार जसं ठरेल तसं. हा. बघा, आता आळे गाव नेमकं मतदार काय निर्णय घेतील हा भाग वेगळा. कुठला पक्ष कोणाला उमेदवारी देईल ते त्यावेळी ठरवेल. आपण जरा चाच्यांशी गप्पा मारूया. चाचा नमस्ते, कुठलं गाव? आळे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुराडे, बंटी कोकणे, रवी डावकर, मंगेश अण्णा, मयूर पवार, कोण कामाचा? कोण कामाचा? किसको पहचानते? विजू कुराडे. विजू कुराडे. बाकी लोगों को पहचानते होगे, लेकिन विजय कुराडे के वो नाम जानते हैं, सुनते हैं. मावशी कुठलं गाव? हेच गाव आहे आमचं. काय नाव? भुजबळ. आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, माहिती आहे का? माहिती. विजय कुराडे, रवी डावकर, बंटी कोकणे, कोणाला ओळखता? एवढं नाही ओळख पटत आपल्याला, म्हणजे येण्या जाण्यात पाण्यात नाही ना त्याच्यामुळे. सॉरी, ओळखत नाही कोणाला. मावशी तुमचं कुठलं गाव? आम्ही आहे कोळवाडी. कोळवाडी. काय नाव? साले. तालुक्याचे आमदार कोण आहेत? ते नाही सांगता येणार. सांगता यायचं नाही. तर आपण सरांशी बोलूया. सर फार दिवसांनी भेटलेत. सर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुराडे, मयूर पवार, बंटी कोकणे, रवी डावकर आणि काकडे. काय कोण कामाचा, कोणाला संधी मिळाली पाहिजे? नाही आता काय होईल माहिती आहे का, कामाचं आता हे मतदार माझ्या एकट्यावर काय ठरवता येणार नाही. तुम्ही आळेकर आहेत, बरोबर. तर विजय कुराडे तुमच्या गावचे आहेत, रवी डावकर तुमच्या गावचे आहेत, अगदी बरोबर. बंटी कोकणे आहेत. या तिघांपैकी उजवा कोण वाटतो? आता विजू कुराडे तसा कामाचा चांगल्यापैकी वाटतो, कारण त्याचं ते कामाची गती चांगली आहे, शिक्षण आहे, सगळं आहे, सगळ्या गोष्टी आहे. रवी डावकर चांगले आहेत, त्यांनाही काय हे करत नाही, पण त्याची कामाची पद्धत वेगळी आहे, काम करण्याची कसोटी वेगळी आहे, याच्यावर ते सगळं अवलंबून राहील. तर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय कुराड यांना संधी दिली, तर विजयाची बारी लागू शकते. आता हे कसं होतं माहिती आहे का, गाव ज्या पुढाऱ्याबरोबर राहील त्याचा विजय असा सुकर होईल असं वाटतं. भावकी कोणासोबत? भावकी कसं राहील आता हे सांगता कसं येत. तुम्ही भावकी ना? भावकी आहे. आम्ही आता आमचा घरचाच उमेदवार आहे. विजय कुराडे. जास्त बोलणं उचित ठरणार नाही. सर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण जरा इतरही मतदारांचा काय कल आहे जरा सरांशी बोलूया. सर नमस्कार, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. काय तब्येत काय म्हणते? ठीक आहे. कुठलं गाव? हो थँक्यू. 2 मिनिटं. हां, गाव कुठलं? काय नाव? कोराडे. अशा कुराडे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुराडे, बंटी कोकणे, रवी डावकर 3 नावं गावातून चर्चेली जातात. कोण कामाचा?
कोणते नावं घेतले तुम्ही? विजय कुऱ्हाडे, रवी डावकर आणि बंटी कोकणे. हे तिघांपैकी उजवं कोण वाटतं? नाही, आता मी काय ॲक्च्युली मी इथं नसतोच, मी असतो डोंबिवलीला. मतदान कुठे? मतदान डोंबिवलीमध्ये. चला या तिघांपैकी कोणाला ओळखता? नाही ओळखतो तिघांना. कोणला हे ते आता गावचं नाव सांगा ना, कोण? माझं गाव हेच आहे ना. विजय कुऱ्हाडेंना ओळखता? ओळखतो. बंटी कोकणेंना? बंटी कोकणेला ओळखतो. रवी डावकर? रवी डावकर असं तोंडावळे म्हणजे परिचय नाही आहे. जास्त ओळखीचा कोण? जास्त आपलं कोकणे आणि विजय कुऱ्हाडे म्हणजे तो कुऱ्हाडेचे आमचा भाऊकी? भावकीचे. हरकत नाही. मतदारांनो, मतदान कोणाला करायचं हा तुमचा अधिकार जरी असला तरी शेवटी चर्चा होत असते. मतदार आपलं मत मांडत असतो. मत मांडताना कल कळतो. आपल्यासोबत एक सर आहेत, त्यांना भाजीपाला घ्यायचा आहे. जरा एक मिनिट थांबूया. सर नमस्कार. हा नमस्कार. कुठलं गाव? पिंपळवंडी. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुऱ्हाडे, रवी डावकर, बंटी कोकणे, मयूर पवार आणि मंगेश काकडे अशी 5 नावं चर्चेत आहे. कोण झेडपी सदस्य झालं पाहिजे? त्याला कोणी झालं तरी चालेल, सगळे कोण? आपलीच माणसं आहेत. कोण कामाचा, त्यातल्या त्यात सर्वसामान्य माणसाला न्याय कोण देईल? नाव तर नाही घेऊ शकत, सगळे आपलीच माणसं आहेत. सगळे आपलेच आहे. बघा सर अगदी सावध बोलतात. नमस्कार. कुठलं गाव? आळी. विजय कुऱ्हाडे, मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे, बंटी कोकणे, रवी डावकर. काय कोण? सगळे चांगले आपले. तुम्ही कोणाला ओळखता? अजून कोणाला तिकीट दिलेलं नाही ना, फिक्स केलं नाही अजून. ओळखता कोणाला? सगळ्यांना ते आमचे काय नाव सांगा बरं. विजू कुऱ्हाडे, मंगेश अण्णा काकडे, बंटी कोकणे सगळे मित्रच आहे. सगळे मित्रच आहे. मग कोण निवडून आलं पाहिजे? निवडून जो चांगलं काम करणारा तो आला. सध्या कामाचा कोण आहे? सगळेच कामाचे इथं जमानायला. सगळेच कामाचे इथं खरेदीला आले पाहिजे. चला तुम्हाला शुभेच्छा. बंटी कोकणे. हरकत का बरं बंटी कोकणे? राहते बंटी कोकणे. विजय कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, रवी डावकर. हरकत नाही. बंटी कोकणेंचं सुद्धा नाव इथं लोक घेत आहेत. जरा आपण सरांशी बोलूया. सर वाटाण्याची शेंगा काय भाव? 40 रुपयाला किलो. विकत घेऊन विक्री करता. मिरची काय भाव? कुठलं गाव? ओतूरचा. काय ओतूरला कोणाची हवा आहे? शरददादाची. शरददादाची हवा. मी ते उमेदवार देतील तो. राष्ट्रवादीची ताकद तिकडे नाही का? आहे ना, राष्ट्रवादीचे आहे सगळे. पण आमदार साहेबांची जास्त ताकद. हरकत नाही. तुम्हाला शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं तुमचा अधिकार आहे. जरा सरांशी बोलूया. नमस्कार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तब्येत काय म्हणते? तब्येत हा बरे. कुठलं गाव? आळे. आता आळ्यामध्ये विजय कुऱ्हाडे, रवी डावकर आणि तुमचा बंटी कोकणे हे तिघंजण झेडपी लढायला इच्छुक आहेत. पैकी कोण कामाचा? विजय कुऱ्हाडे, बंटी कोकणे, रवी डावकर. बंटी कोकणे कामाचा माणूस. बंटी कोकणे कामाचा माणूस. अरे चाच्यांशी बोलूया. चाचा नमस्ते. ओतूरचे. हरकत नाही. जरा ओतूरचं असेल तर ओतूरचं आपण नंतर घेणार आहोत. आपण विविध लोकांशी बोलतोय. जरा शेतकरी दादा इथं बसलेले आहेत. जरा शेतकऱ्यांशी बोलूया. शेतकऱ्यांचा कल जाणूया. कांदे काय भाव? 20 रुपये 20 रुपये. भाजी 10 रुपये. कुठलं गाव? बोरी. बोरी. तिकडे पांडुरंग पवार का काळे? झेडपीला काळे. काळे. कोणाची हवा? अहो काय सांगताय? तुमचं गाव कुठलं? बोरी. मग पांडुरंग पवार का काळे? पांडुरंग पवार जेव्हा आहे. पांडुरंग पवारांची हवा आहे. मावशी नमस्कार. कुठलं गाव? आळे फाटा. आता झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुऱ्हाडे, बंटी कोकणे, मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे, रवी डावकर अशी नावं चर्चेत आहे. तुम्ही कोणाला ओळखता? आता आमच्याकडे दुकानात येते सगळं ऐकते, पण एवढं ध्यानात नाही. सगळे ओळखता कोणाला? काय
अशा ओळखत जाऊ द्या. मावशींना आठवत नाही किंवा जर आपण ताईंशी बोलूया. ताई नमस्कार, कुठलं गाव? आले फाटा. आले बड़ा. अभी जेडपी की इलेक्शन आगे है. विजय कुराडे, बंटी कोकणे, रवि डावकर, किसको पहचानते? किसको भी नाही. बघा ताई ताईंशी बोलूया. ताई नमस्कार, कुठलं गाव? एक मिनिट, मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण नवीन वर्षाची खूप थँक्यू. तुमचं गाव कुठलं म्हणले? आळेच. आता विजय कुराडे, रवि डावकर, बंटी कोकणे 3 नावं चर्चेमध्ये आहेत. आम्ही त्याच्यात नाही ओळखतं कोणाला? कोणाला सावळत अशा ओळखत नाही. बघा उमेदवारांनो, नोंद घ्या. तुम्ही फिरलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आपण जरा ताईंशी बोलूया. ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा ताई. थँक्यू. कुठलं गाव? आळे फाटा. आळेपाटा. झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुराडे, रवि डावकर, बंटी कोकणे 3 नावाची चर्चा आहे. तुम्ही ओळखता कोणाला? ते पहिले नाव कुणाचं घेतलं? विजय कुराडे. हो, ते समोर लागलं ना फोटो आळे फाटा स्टँड तिथं, त्यांना ओळखते. त्यांना ओळखतं, हरकत नाही. विजय कुराडे यांच्या नावाचा पण या ठिकाणी बोलबाला आहे. तर आपण ताईंशी बोलूया, ताईंकडे गप्पा मारूया. ताई कुठलं गाव? आम्ही आळे फाट्याचे इकडेच आळे. आता झेडपीची निवडणूक आहे. विजय कुराडे, रवि डावकर, बंटी कोकणे, मयूर पवार, मंगेश काकडे. कोणाला ओळखता? रवि डावकरला. रवि डावकरांना ओळखताय, हरकत नाही. रवि डावकर यांचा सुद्धा या ठिकाणी बोलबाला आहे. आपण जरा या ताईंशी बोलूया. ताई नमस्कार, कुठलं गाव? गाव कुठलं? नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा, नवीन वर्षाची शुभेच्छा. कुठलं गाव? कुठलं? आळेगाव. आळेगाव. आता झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. रवि डावकर, आम्हाला टाइम नाही आता. अर्धा मिनिटं. रवि डावकर, विजय कुराडे. व्हिडिओ नाही काढायचा. अच्छा, व्हिडिओ नाही काढायचा. तर ताईंशी बोलूया. ताई नमस्कार, कुठलं गाव? गाव कुठलं? आळ्याची मला काही सांगता नाही. ओळखता कोणाला? कुणालाच नाही. आपण बाजारात ऐका विजय कुराडेंना ओळखता? विजय कुराडे, आपल्याला रवि डावकर. मला काय सांगतात? आडनाव काय? आडनाव? आम्ही गपले राहता कुठे? आळ्यात राहतो. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू. काही लोक त्यांचा राजकारणाशी काहीही गंध नाही. सोम्या निवडून येऊ नाही तर गोम्या निवडून येऊ, त्यांना काही माहीत नसतं. आता आपल्यासोबत एक सर आहेत. जरा सरांशी बोलूया. सर तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं. कुठलं गाव? आळेच. झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुराडे, मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे, रवि डावकर, बंटी कोकणे ही सगळी इच्छुक मंडळी आहेत. कोण कामाचा? आता तर कसं आहे, अजून बाकी अनुभव नाही, पण त्यातल्या त्यात आता विजय कुराडे आमच्या जवळ राहतात, त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने ते आम्हाला जरा जास्त योग्य वाटतात. असं हरकत नाही. आपण जरा ताईंशी बोलू. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कुठलं गाव? आळे. झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. रवि डावकर, विजय कुराडे, बंटी कोकणे, मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे अशी 5 नावं चर्चेत आहे. तुम्ही ओळखता कोणाला? विजय कुराडे. सर तुम्ही कोणाला ओळखता? विजय कुराडे. विजय कुराडे. हरकत नाही. तर आता मावशींशी बोलूया. मावशींना आपण, मावशी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुराडे, रवि डावकर, मंगेश अण्णा काकडे, मयूर पवार, बंटी कोकणे, रवि डावकर. कोणाची हवा? सगळ्यांची हवा. संघच सगळे इथं माल घ्यायला आले पाहिजे. सगळे आले पाहिजेत. सगळे इथं आले पाहिजे. बघा मावशी किती सावध आहे. आपण जरा या ताईंशी बोलूया. ताई नमस्कार. कुठलं गाव? मम्मी माझी. तुमचं गाव कुठलं? आळे. काय आहे नाव? आरोटे. आता झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. तुम्ही सुशिक्षित आहात. विजय कुराडे, बंटी कोकणे, मयूर पवार, त्याचबरोबर मंगेश अण्णा काकडे, रवि डावकर अशी 5 नावं चर्चेत आहेत. कोण कामाचा? दोनच तुम्ही बोलू शकत नाही, कारण सगळे माझे. ठीक आहे ऐका ना बोलू नका. ओळखता कोणाला? ओळखता कोणाला? मी सर्वांना ओळखते. सर्व कोणला? रवि डावकर, वकील विजय कुराडे, बंटी कोकणे, मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे. सर्वजण ओळखते. तुमचं पूर्ण नाव काय? प्रगती शरद आरोटे. तुम्हाला नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. ताई सगळ्यांना ओळखतायत, परंतु बोलताना सावध बोलतायत. आता मावशींचे काका इथं बसलेले आहेत. काका आम्हाला टोमॅटो मार्केटमध्ये रोज भेटत आहेत. चर्चा तर होणारच,
जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. विजय कुऱ्हाडे, रवी डावकर, बंटी कोकणे, त्याचबरोबर मंगेश अण्णा काकडे, मयूर पवार. विजय कुऱ्हाडे. विजय कुऱ्हाडेंच्या नावाची चर्चा होते. सर, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कुठलं गाव? पिंपरी पेंढार आपण ओळखतो. जिल्हा परिषदेला कोणाची हवा? जिल्हा परिषदेला तर जवळपास सगळ्यांचीच हवा आहे. नाही, तसं नाही. विजय कुऱ्हाडे, मयूर पवार, बंटी कोकणे, रवी डावकर, का मंगेश अण्णा? आता आपण आळ्यामध्ये म्हणलं रवी डावकरचं नाव घेऊ ना. अच्छा, रवी डावकर. रवी भाऊ, तुम्हालाही शुभेच्छा. मतदार आपल्या पद्धतीनं त्यांना जे वाटतंय तसं ते बोलत आहेत. आज जे म्हणतायत तसंच मतदान होईल अशी शक्यता नाही. आपण दावा करू शकत नाही. आपण जरा सरांशी बोलूया. सर, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कुठलं गाव? आळेच. काय आडनाव? वसंत शिंदे. आता झडपीची निवडणूक पुण्यात आहे. तुमच्या गावामधून विजय कुऱ्हाडे, बंटी कोकणे, रवी डावकर, पिंपळवांडीमधून मयूर पवार, मंगेश काकडे अशी नावं चर्चेमध्ये आहेत. तुम्ही कोणाला ओळखता? अजून नक्की नाही, कारण काय ओळखता कोणाला? नाही ओळखतो, सगळ्यांना ओळखतो, परंतु अजून जिल्हा परिषद निवडणूकच जाहीर झाली नाही. 2 दिवसात जाहीर होईल. हे बघा, विजय ऐका विजय कुऱ्हाडे तयारी करतायत. ते करतात. मंगेश अण्णाची तयारी चालू आहे. रवी डावकरची तयारी चालू आहे. बंटी कोकणीची तयारी चालू आहे. मयूर पवारची देखील तयारी चालू आहे. कोण कामाचा? अजूनही आहेत लोक. कोण सांगा ना. डिक्लेअर झाल्यानंतर जीवन भाऊ शिंदे आहे. नाही, जीवन इच्छुक नाही. नाही का? मग आता वातावरण कसं आहे त्याच्यावर आहे. तुम्ही कोणाला ओळखता? सगळ्यांना ओळखतो. कोणाला? पिंपळवाडी अण्णांना ओळखतो. ते दुसरे आहेत पिंपळ, त्यांना नाही ओळखत. कुऱ्हाडेला ओळखतो, डावकरला ओळखतो, सगळ्यांना ओळखतो. सगळ्यांमध्ये हुशार कोण? आता हुशारीचा तर काहीच प्रश्न येत नाही. शेवटी हुशारीच महत्वाची आहे. त्यातलं नॉलेज पाहिजे, मुद्दा मांडता आला पाहिजे. पक्ष मागे पाहिजे. विजय कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस, मयूर पवार किंवा दुसरा तुमचा बंटी कोकणे किंवा रवी डावकर, शिवसेना. पण मला तर वाटतं अण्णा जे आहेत ना ते ह्यावेळेला राहते. मंगेश अण्णा. हरकत नाही. मंगेश अण्णालाही शुभेच्छा. आपण जरा पुन्हा या सरांशी बोलूया. सर, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जाव. कुठलं गाव? आळेफाटा. झेडपीची निवडणूक पुण्यात आहे. विजय कुऱ्हाडे, बंटी कोकणे, मयूर पवार, मंगेश काकडे अशी नावं चर्चेमध्ये आहेत. कोण तुम्हाला उजवं वाटतं? उजवा मंगेश अण्णा काकडे वाटतात भाऊ. मंगेश अण्णा. हरकत नाही. मावशी, तुम्ही कोणाला ओळखता? मला काय त्याचं ह्याच नाही. बरं, गाव कुठलं? आळीची. काय आडनाव? भुजबळे. तुम्हाला मी नावं सांगतो. आळ्यामधून विजय कुऱ्हाडे, परत रवी डावकर, बंटी कोकणे ही 3 नावं चर्चेमध्ये आहेत. या तिघांपैकी कोण उजवा? नाही सांगता यायचं आपल्याला. ओळखता कोणाला? मी विजयलाच ओळखते फक्त, पण सांगता नाही येणार कोण होणार आणि कोण राहणार म्हणजे आपल्याला. तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे? तसं काही सांगू शकत नाही मी. सांगू शकत नाही. ताई, तुम्ही काय सांगाल? तिघही चांगले आहेत. निवडून कोण आलं पाहिजे? निवडून विजय कुऱ्हाडे, मयूर पवार का रवी डावकर, बंटी कोकणे? चौघांचं नाव फोडून कसं सांगणार ना आपण त्यांचं. कामाचा कोण? सगळीच कामाची माणसं आहेत. बिनकामाचं कोण? बिनकामाचं कोणीच नाही. सगळे बिनकामाचे. सगळीच कामाची. काय विकायला आणलं? हे काय भाजीपाला आपल्या घरचा. तुम्ही सगळ्यात जास्त ओळखता कोणाला? विजू कुऱ्हाडे आमचे शेजारी असतात. अच्छा, विजू कुऱ्हाडे शेजारी राहतात. मंडळी, कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. अला निवडून द्या का बला निवडून द्या असं आम्ही म्हणणार नाही. परंतु शेवटी मतदारांच्या मनामध्ये कोणाच्या नावाचा कल आहे, चर्चा काय होते, मतदार काय सांगतायत, मतदारांचा कानोसा काय आहे हे मांडण्याचा आपला प्रयत्न असतो. शेवटी चर्चा ही चर्चा होत असते. आपण जरा ताईंशी बोलूया. ताई, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अरे ताई बोलायला मागत नाही. अच्छा, ताई इथल्या नाही असं म्हणतायत. बघा, ताई सावधपणे बोलत आहेत. शेवटी चर्चा ही होत असते. ताई, नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? कुठल्या गावचे? बोरी. पांडुरंग पवार की काळे? नाही सांगता येणार मला. सांगता येणार नाही. बघा, काही लोक सावधपणे बोलत आहेत. परंतु या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने विजय कुऱ्हाडे, बंटी कोकणे आणि रवी डावकर या तिघांची चर्चा जरी होत असली तरी मंगेश अण्णा काकडे यांची चर्चा होते. मयूर पवार यांचं देखील नाव घेतलं जातं. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं
हा तुमचा अधिकार आहे, परंतु चर्चा ही होत असते. आज लोक जे बोलतात त्याच्याप्रमाणेच होईल असं नाही. आपण जरा मावशींशी बोलू. मावशी, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अहो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कुठलं गाव? ओतूर. अच्छा, हरकत नाही. ओतूरच्या ताई आहेत. ताईंना या मतदारसंघातलं कदाचित माहीत नसावं, त्यांना विचारणं पण अयोग्य आहे. आपण जरा सरांशी बोलूया. सर, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कुठलं गाव? आम्ही इथलेच काय आडनाव? नगरचे कानाडे. मतदान कुठे? मतदान तिकडे नगर. गावाकडे. हरकत नाही. तर मावशींशी बोलू. मावशी, कुठलं गाव? झेडपीला कोणाची हवा? विजय कुऱ्हाडे, बंटी कोकणे, रवी डावकर, मयूर पवार की मंगेश अण्णा? मंगेश अण्णा. मंगेश अण्णाचा बोलबाला आळ्यामध्ये सुद्धा आहे. बघा मतदारांनो, तुम्ही कोणाला निवडून द्यायचं तुमचा अधिकार तुम्हाला आहे. आपण जरा इथं महिला मंडळी आहेत, तर या महिलांशी बोलूया. ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा, कुठलं गाव? हे करते ते नारायणगावचे. ताई, तुम्ही कुठले? आम्ही बारुंजीचे. बारुंजी वाकड इकडे आले. अच्छा, देवाला आले. हरकत नाही. तुमचा प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. या गटामध्ये अनेक जण इच्छुक जरी असले तरी मतदार आपापल्या पद्धतीनं आपलं मत मांडतात. मत मांडत असताना जो माणूस त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला, त्यांना भेटला. सर, नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कुठलं गाव? पिंपळवणी. झेडपीला कोणाची हवा? नाही सांगता येतो. नावं सांगतो. विजय कुऱ्हाडे, रवी डावकर, बंटी कोकणे, मंगेश अण्णा आणि मयूर पवार. डावकरची हवा आहे. डावकरची हवा आहे. बघूया आता. शेवटी प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं त्यांना जी लोक भेटतात त्यांच्या बाजूनी ते त्यांचं मत मांडतात. नमस्कार. मंडळी, कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. अला निवडून द्या का बला निवडून द्या असं आम्ही म्हणणार नाही. काहींशी बोलत आहे. कुठलं गाव? मराठी नहीं आते मुझे. कहाँ के रहने वाले? बिहार के रहने वाले. देखो, बिहारी भी इधर रहते हैं. ये महाराष्ट्र बहुत अच्छा है, इसीलिए ही लोग महाराष्ट्र को अच्छे बोलते हैं. आपल्यासोबत जरा दादा आहेत. दादा, कुठलं गाव? अहो, गाव कुठलं? तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुऱ्हाडे, मंगेश अण्णा, रवी डावकर, बंटी कोकणे, मयूर पवार. कोणाला ओळखता? ओळखायला सगळ्यांनाच ओळखतो. कोण कामाचा? तिकीट निश्चित कुठे आहे? कामाचं कोण? कामाची आहेत, निम्मी कामाची, निम्मी बिगर कामाची. कोण कामाची? आता मंगेश अण्णा आहे, रवींद्र डावकर आहे. हे दोन्हीपैकी मंगेश अण्णा किंवा रवी डावकर. मंडळी, आळ्याच्या बाजारामध्ये मतदारांशी चर्चा करत असताना मतदार आपलं मत मांडतात. आम्ही असं दावा करणार नाही याच्या बाजूने कल जास्त का त्याच्या बाजूने कल जास्त, परंतु लोक चर्चा करतात. मतदारांचा निवडणुकीमध्ये कल कळतो. हे आळे गाव आहे. या ठिकाणचे विजय कुऱ्हाडे आहेत, रवी डावकर आहे, बंटी कोकणी या गावचे आहेत. मयूर पवार, मंगेश अण्णा हे पिंपळवंडीचे आहेत. तरी देखील या गावामध्ये त्यांच्याही नावाची चर्चा होते. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं हा अधिकार तुमचा आहे. अला निवडून द्या का भलं निवडून द्या असं आपण म्हणणार नाही. तुमच्या मनातला उमेदवार, तुमच्या कामात साथ देणारा उमेदवार, तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल त्यालाच निवडून द्या. दादा, नमस्कार. कुठलं गाव? इथले चाळ्याचे. काय नाव? वावळ. आता झेडपीची निवडणूक पुढ्यात आहे. विजय कुऱ्हाडे, मयूर पवार, मंगेश अण्णा कोकडे, रवी डावकर, बंटी कोकणे अशी 5 नावं चर्चेत आहे. तुम्ही कोणाला ओळखता? सगळ्यांना ओळखतो. जवळचा कोण? सगळ्यात जवळचे आपल्या. कामाचा कोण? कामामुळे येतात ना. कामाचा कोण? कामाचा ते डावकराचं बरोबर होत करू. हे चांगलं कामाचं. डावकरचा होतकरू आहे. हा? डावकर होत काम करील. काम करील. दादा म्हणतात रवी डावकर कामाचा आहे. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं अला का बला असं आपण कोणालाही आग्रह करणार नाही. मतदार जे बोलत आहेत तेच आपण तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी जो काम करतो, जो लोकांचे प्रश्न सोडवतो त्याच्या नावाची चर्चा होत असते. आता इथं केळी विकणारे गृहस्थ आहे, तर आपण त्यांच्याशी बोलूया. चर्चा असते. दादा, कुठलं गाव? बेल्ला. काय तिकडे कोणाची हवा?
झेडपीला कोणाची हवा आहे तिथं? नाही आम्ही घरीच नसतो, आम्हाला माहीतच नाही. माहितीच नसतं. झेडपी कोण लढवणार काय माहिती आहे का? शेळके माहिती आहे ना, शेळके शेळकेताई माहिती आहे. बघा शेळकेताईंना ओळखतायत, ते म्हणतात आम्ही कुठे जात नाही, परंतु शेळकेताईंना ओळखतात. आता दादांशी बोलूया. आता कुठलं गाव? आळे झेडपीला कोणाची हवा? त्याच्यात आपण नाही बोलू शकत. ओळखतं कोणाकोणाला? नाही तसं सगळं कोणाला कोण कोण ओळखतच नाही कोणाला असं. तुम्ही आळेचे? विजय मी बाहेरचा आहे, पण इथे आता किती वर्ष राहता? 2-3 वर्ष आहे. मतदान कुठे? मतदान आळेपाटा. आळेपाटा. हरकत नाही, ते कोणाला ओळखत नाही. जरा दादांशी बोलले. दादा, बुलेटवाले गेले निघून. बघा लोक काही बोलण्याचं टाळतात. त्याचं कारण असं आहे की सगळे मंडळी आपल्या परिचयाचे असतात. त्याच्यामुळं आपण जर बोललो तर एखाद्या उमेदवाराला वाटतं की बा हे माझे मित्र आहेत, मग असं का बोलले. त्यामुळे प्रत्येकजण मत मांडताना काळजी घेतो. आपल्या बोलण्यामुळं दुसऱ्या उमेदवारावर परिणाम होणार नाही किंवा आपला मित्र दुखावला जाणार नाही, अशीही काळजी घेतली जातात. सध्या निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे. इच्छुक मंडळी कामाला लागलेले, त्यामुळं चर्चा तर होणारच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.